Methods of preparation of alkyl halide. Yesterday we'll discuss about two methods. Among this, the second method, addition of hydrogen halide to alkene. तर काल मी तुम्हाला सांगितलेलं की जर अल्कीन असेल आणि अल्कीन मध्ये तुम्ही HBr ची ॲडिशन केली, अल्कीन मध्ये HBr ची जर ॲडिशन केली तर तुम्हाला इथे दोन प्रोडक्ट्स भेटतील. आता H+ and Br-, तर हायड्रोजन दोन टाईपचे कार्बन आहे, A and B. हायड्रोजन एकदा B कार्बनला अटॅच करा आणि Br A कार्बनला अटॅच करा. काय भेटेल? CH3 CH2. इथे आपण Br अटॅच करूया A कार्बनला आणि B कार्बनला हायड्रोजन, तर डबल बॉन्ड कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. देन त्याच्या अपोजिट करूया, A कार्बनला हायड्रोजन करूया आणि B कार्बनला Br करूया. तर मी काल तुम्हाला सांगितलेलं की हा मेजर प्रोडक्ट आहे आणि हा मायनर आहे. हा मेजर आहे, हा मायनर आहे. तर असं का? व्हॉट इज द रिझन? तर तुम्हाला 11चं जे केमिस्ट्रीचं बुक आहे चॅप्टर नंबर 15 मध्ये तो पॉइंट मी तुम्हाला काल रेफर करायला सांगितलेला. असाइनमेंट दिलेली तुम्हाला की असं का, त्याचं रिझन तुम्ही आपल्या रॉयल एज्युकेशनच्या ग्रुपवर सेंड करा त्या क्वेश्चनचा आन्सर. पण असो, तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की असं का. तर तुम्ही 11th स्टँडर्डला हायड्रोकार्बनमध्ये या चॅप्टरमध्ये हा रूल पाहिलेला आहे, सर्वांनी आठवत असेल पहा, मार्कोनिकॉव्हस रूल. मार्कोनिकॉव्हस रूल. तर हा रूल काय आहे? तर बेसिकली मी स्टेटमेंट सांगणार आहे. when an unsymmetrical alkene and unsymmetrical reagent. आता हा जो रूल आहे तो फक्त अप्लाय ओनली फॉर अनसिमेट्रिकल अल्केन, नॉट फॉर द सिमेट्रिकल अल्केन. तुम्ही जर पाहिलं, हे जे प्रोपीन आहे हे अनसिमेट्रिकल आहे. याच्यातनं जर मी प्लेन पास केला तर याचे दोन इक्वल पार्ट मिळत नाही, म्हणजे हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे. मार्कोनिकॉव्हस रूल इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द अनसिमेट्रिकल अल्कीन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू an unsymmetrical alkene the negative part of the reagent get attached to that carbon of the alkene which contains double bond which carries less number of hydrogen atom and positive part of the reagent get attached to carbon-carbon double bond which contains more number of hydrogen atom. It's very simple one. स्टेटमेंट समजून घ्या व्यवस्थित की काय स्टेटमेंट आहे. ॲक्च्युली एक्झामच्या दृष्टीने किंवा तुमच्या नीट CETच्या दृष्टीने हा पॉइंट महत्त्वाचा आहे, मार्कोनिकॉव्हस रूल.
तर आता मी पहिल्यांदा पहिली कंडिशन सांगितली की मार्कोनिकॉफ्स रूल इज ॲप्लिकेबल ओनली फॉर दी अनसिमेट्रिकल अल्किन. तर आता मी अनसिमेट्रिकल अल्किन वरचंच एक्झाम्पल घेते पुन्हा एकदा आणि हे स्टेटमेंट काय आहे ते एक्सप्लेन करते ॲक्च्युली. तर हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे आणि हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. तर त्यामध्ये निगेटिव्ह पार्ट हा Br आहे. तर असं म्हटलेलं आहे की ज्यावेळी अनसिमेट्रिकल अल्किन असेल, अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, आपण ज्यावेळी अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड्स टू अन अनसिमेट्रिकल अल्किन, द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट अटॅच टू दॅट कार्बन ऑफ द अल्किन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अँड पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द reagent get attached to that carbon of the alkene which contains more number of hydrogen atom. पहा स्टेटमेंट सांगितले मी पुन्हा एकदा की मार्कोनिकॉफ्सनी काय सांगितलं की ज्यावेळी अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, अनसिमेट्रिकल अल्किन असेल, तुम्ही अनसिमेट्रिकल रिएजंट अल्किन मध्ये ऍड करताय त्यावेळी रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट आहे तो डबल बॉन्डच्या अशा कार्बनला अटॅच होतो की त्या कार्बनकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स असतील. आता तुम्ही पहा इथे ऍडिशन ही डबल बॉन्डच्या ठिकाणीच होणार आहे, यु नो दॅट. तर बेसिकली ए कार्बन आहे, बी कार्बन आहे, तर निगेटिव्ह पार्ट मी इथेच काय अटॅच केला म्हणजे मार्कोनिकॉफ्स रूलनुसार. तर इथे एकच हायड्रोजन आहे, इथे किती हायड्रोजन्स आहेत? 2 हायड्रोजन्स आहेत. तर निगेटिव्ह पार्ट अशा ठिकाणी अटॅच होणार आहे की ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन, इथे एकच आहे, इथे 2 हायड्रोजन, म्हणून निगेटिव्ह पार्ट इथे अटॅच केला आणि पॉझिटिव्ह पार्ट अटॅच टू दॅट कार्बन ऑफ द अल्किन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तर आपला जो प्रोडक्ट भेटणार आहे तो आपल्याला असा भेटणार आहे, पहा, CH3CH Br आणि म्हणजे Br तुम्ही ए कार्बनला अटॅच केला आणि बी कार्बनला एक हायड्रोजन अटॅच केला म्हणजे CH3 झाला. सेकंड पॉसिबिलिटी अशी असू शकते की दोन्ही कार्बन डिफरंट असल्यामुळे बी कार्बनला Br अटॅच होईल आणि जो ए कार्बन आहे त्याला हायड्रोजन अटॅच होईल आणि डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. तर मार्कोनिकॉफ्सनी हे सांगितलं की त्याच्यातला हा मेजर असेल आणि हा मायनर असेल. स्टेटमेंट सर्व तुमच्या लक्षात आलं असेल सर्वांच्या. स्टेटमेंट काय सांगितलं आहे, अगेन रिपीट इट. When an unsymmetrical reagent adds to an unsymmetrical alkene, the negative part of the reagent get attached to that carbon of the alkene which contains less number of hydrogen atom, and positive part of the reagent get attached to that carbon of the alkene which contains more number of hydrogen atom. तर त्यांना असं सांगितलंय की निगेटिव्ह पार्ट ज्या कार्बनला अटॅच होईल म्हणजे अशा कार्बनला अटॅच होईल ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील, तो मेजर असेल आणि हा मायनर असेल, असं त्यांनी मार्कोनिकॉफ्सनी सांगितलं. तर का सांगितलं असं, हे असं स्टेटमेंट का आहे, तर त्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगणार आहे बाय मेकॅनिझम. आता ॲक्च्युली तुम्हाला एवढीच रिॲक्शन आहे, 11th मध्ये तुम्हाला त्याचं रिझन दिलेलं आहे 11च्या टेक्स्टबुकमध्ये. तर आपण पाहूया याचं मेकॅनिझम कशा पद्धतीने होतं. तर फर्स्ट ऑफ ऑल काय होतं पहा, HBr मधला जो H+ असतो तो H+ हा कार्बन घेतो, याला A म्हणूया आणि याला B म्हणूया. पॉसिबिलिटी पहा, 2 पॉसिबिलिटीज आहेत इथे, 2 पॉसिबिलिटीज देअर. आपण काय करूया, असं म्हणूया की जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन बी कार्बनला अटॅच झालेला आहे, म्हणजे इथे काय झालं, CH3CH CH3. आता या कार्बनची व्हॅलन्सी 3च आहे, तो डेफिसंट बनलाय म्हणून त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिलाय, त्याला आपण कार्बोकॅटायन म्हणायचा. नेक्स्ट सेकंड पॉसिबिलिटी आहे, हायड्रोजन ए कार्बनला अटॅच करा, काय भेटेल, CH3CH2 हा कार्बन डेफिसंट बनलेला आहे. या कार्बनला ज्यावेळी कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यावेळेस त्याला कार्बोकॅटायन बोलतात. आणि कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी केव्हा वाढते, ज्यावेळी त्याला डोनेटिंग ग्रुप जेवढे जास्त असतील त्यावेळी. आता तुम्ही जर पाहिलं या कार्बनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहे, तसं या कार्बनला फक्त एकच CH2 म्हणजे एकच ग्रुप अटॅच आहे
एकच कार्बन अटॅच आहे, इथे 2 आहे म्हणून हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे आणि हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. मी तुम्हाला सांगितलं की कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसीज आणि त्याची स्टॅबिलिटी केव्हा वाढते, ज्यावेळी त्याला डोनेटिंग ग्रुप जेवढे जास्त असतील तेवढी त्याची स्टॅबिलिटी वाढत असते. आता इथे किती कार्बन आहे, इथे कार्बोकॅटायन सेकंडरी आहे आणि इथे प्रायमरी आहे. मग याच्यामध्ये मोर स्टेबल, याला डोनेटिंग ग्रुप किती, डोनेटिंग ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे काय, तर आता ऑल अल्काइल ग्रुप आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे ते इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात. म्हणजे आता ह्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे तर हे दोन्ही ग्रुप काय करतील, याला इलेक्ट्रॉन देतील. तिथे देणारे ग्रुप 2च आहे आणि इथे देणारे किती, फक्त एकच आहे. म्हणून जेवढे डोनेटिंग ग्रुप जास्त असेल तेवढी त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जास्त असते. मग जनरली टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल असतो. टर्शरी म्हणजे काय की ज्या कार्बनला 3 कार्बन अटॅच असतील आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर याला आपण टर्शरी कार्बोकॅटायन म्हणतो. याला देणारे 3 ग्रुप आहे म्हणून तो मोर स्टेबल असणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जो इंटरमिजिएट मिळालेला आहे या रिॲक्शन मध्ये मार्कोनिकॉफ रूलच्या रिॲक्शन्समध्ये, तर हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे सेकंडरी. तर नेक्स्ट स्टेपला Br मायनस काय करल, याच्यावर ह्या कार्बोकॅटायन वरती अटॅक करल. तसंच इथेही सेम थिंग्स हॅपन हिअर. Br मायनस कॅन अटॅक ऑन दिस निगेटिव्ह पार्ट. यू कॅन सी हिअर. नेहमी न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईलला इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशिएंट स्पेसीज ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो किंवा लोन पेअर्स असतात त्याला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो. न्यूक्लिओफाईल ऑलवेज गिव्ह द इलेक्ट्रॉन टू द इलेक्ट्रोफाईल. आणि इथे Br मायनस आणि CH2 म्हणजे यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होतो. इथे जो प्रोडक्ट भेटणार आहे तो काय भेटणार आहे, CH3 CH2 CH2 Br असा असणार आहे. आणि इकडे असणारे तो काय असणार आहे, याने याला इलेक्ट्रॉन दिले म्हणजे हा कार्बन आणि Br मध्ये काय फॉर्म झालाय, बॉन्ड फॉर्म झालाय. तर आता तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला इथे हा वाला प्रोडक्ट मेजर भेटलेला आहे. तर इथे मोर स्टेबल इंटरमिजिएट भेटतोय म्हणून हा वाला प्रोडक्ट काय असणार आहे, मेजर असणार आहे आणि हा वाला प्रोडक्ट काय असणार आहे, मायनर असणार आहे. हे याचं एक्सप्लेनेशन आहे. तर मार्कोनिकॉफ्स रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट. I again repeat it. What is the Markovnikov's rule? तर simply I tell you statement about it. Markovnikov's rule is applicable only for the unsymmetrical alkene. When unsymmetrical reagents adds to an unsymmetrical alkene, the negative part of the reagent get attached to that carbon of the alkene which contains less number of hydrogen atom and positive part attached to that carbon of the alkene which contains more number of hydrogen atom. तर आपण मेकॅनिझम पाहिलं, तुमच्या मेकॅनिझमनी लक्षात आलं असेल, कुठलीही ऑर्गॅनिकची रिॲक्शन असेल त्याचं मेकॅनिझम जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कुठलीही रिॲक्शन सॉल्व्ह करू शकता. तर बेसिकली तुम्ही पाहिलं की 2 इंटरमिजिएट भेटतात म्हणजे एक कार्बनला Br अटॅच झालाय फर्स्ट केसमध्ये आणि इथे म्हणजे तुम्ही कोणत्याही कार्बनला अटॅच करा पण याच्यामध्ये तुम्हाला मोर स्टेबल इंटरमिजिएट हा भेटला कारण ते सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, हा प्रायमरी आहे. नंतर ना Br ने अटॅक केला आणि तुम्हाला हा मेजर भेटला आणि हा मायनर भेटला. हे याचं रिझन आहे. यू ऑल्सो रिमेंबर दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम पॉइंट ऑफ